तामिळनाडूतील राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जाते। भाजपचे आक्रमक आणि लोकप्रिय नेते के अण्णामलाई लवकरच पक्षाला सोडचिठ्ठी देऊ शकतात, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। सूत्रांच्या माहितीनुसार भाजपमध्ये आपले राजकीय भविष्य मर्यादित होत असल्याची भावना अण्णामलाई यांच्या मनात निर्माण झाली असून ते स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचंही सांगितलं जाते। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 334 पैकी केवळ एका जागेवर विजय मिळाल्यानंतर पक्षातील अंतर्गत मतभेद अधिक तीव्र झाल्याची चर्चा आहे। त्यातच अण्णामलाई यांना पक्षात दुय्यम स्थान दिले जात असल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये वाढल्याचंही बोललं जाते। दिल्ली दौऱ्यादरम्यान त्यांनी दिलेल्या सूचक प्रतिक्रियांमुळे या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे। 2 दिवस थांबा, सविस्तर बोलतो, असे त्यांनी पत्रकारांना सांगितल्याने त्यांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष लागले। दरम्यान पक्ष नेतृत्वाने त्यांना राज्यसभेची संधी देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांनी तो प्रस्ताव नाकारल्याचीही माहिती समोर येत आहे। अण्णामलाई थेट पक्ष स्थापन करण्याऐवजी प्रथम जनआंदोलन उभे करून तरुणांचा आणि समर्थकांचा मजबूत नेटवर्क तयार करण्यावर भर देऊ शकतात।